नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस ओबीसी हा वाद अत्यंत भयानक झालाय असं आपण म्हणू शकतो. याचे परिणाम देखील आपल्याला या 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये दिसलेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नेहमी डॉमिनेट राहिलाय. एक अशी एवढी मोठी जात आहे मराठा समाजाची की जिने राजकारणावरच नव्हे महाराष्ट्रावर त्यांचं वर्चस्व आहे असं आपण म्हणू शकतो. याचा परिणाम आणि याचं उघड चित्र आपल्याला या लोकसभेमध्ये दिसून आले. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्याला मराठा समाजाने देखील मोठा प्रतिसाद दिला. परंतु ओबीसी समाजामध्ये यामुळे एक घबराटचं वातावरण निर्माण झालंय असं आपण म्हणू शकतो. ओबीसी समाज कुठेतरी घाबरलाय. त्यांच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागलाय का, आरक्षण यांचं धोक्यात आलंय का, असं देखील ओबीसी समाजाला वाटतंय. त्यामुळं मराठा वर्सेस ओबीसी हा वाद महाराष्ट्रात उभा राहिलाय. मित्रांनो, याचे परिणाम असे झालेत की लोकसभामध्ये मराठा समाजाचे 26 खासदार निवडून आलेत. दोन्हीकडनं महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीचं जर आपण बघितलं, जवळपास 26 खासदार हे मराठा समाजाचे आहेत. यानंतर 9 खासदार हे एससी एसटी साठी राखीव आहेत. 9 सीट लोकसभेचे ते 9 आणि अजून एक ऍडिशनल याच्यामध्ये सीट ऍड झालंय वर्षा गायकवाडचं, जे मुंबईमधून एससी कॅटेगरी मधून येतात परंतु त्या ओपन मधून उभा राहिल्या होत्या, ते देखील ऍड झाले. म्हणजे मराठा समाजाचे 26, एससी एसटीचे 10 असे 36 खासदार लोकसभेचे झाले. त्यानंतर यामध्ये 3 ओपन कॅटेगरीचे निवडून आलेत, ज्यामध्ये 2 ब्राह्मण आहेत. बीजेपीचे नितीन गडकरी, मारवाडी आहेत बीजेपीचे पियुष गोयल आणि दुसरे शिवसेना उद्धव ठाकरेचे अनिल देसाई, हे देखील ब्राह्मण आहेत. असे 3 म्हणजे झाले हे 39 खासदार. मित्रांनो, यानंतर या 39 नंतर 9 याच्यामध्ये ओबीसी खासदार येतात. आता या 9 मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या 9 जे ओबीसी खासदार आहेत त्यामध्ये 3 कुणबी आहेत. आता कुणबीचं जर आपण बघितलं तर कुणबी फक्त आरक्षणापुरतं स्वतःला ओबीसी समजतात, अन्यथा ते पाटील मराठा स्वतःला समजतात. यामुळे जर खरेखुरे आपण ओबीसी बघितले या लोकसभेच्या याच्या, तर फक्त 6 खासदार निवडून आलेत असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आता एवढा मोठा बहुसंख्य ओबीसी, 50% जास्त मोठी ही कॅटेगरी आहे ओबीसीची, परंतु त्यांचं प्रतिनिधित्व जर बघितलं आपण या राजकारणात तर 6 खासदार 2024च्या लोकसभेमध्ये निवडून आले. मित्रांनो, 6 खासदार ओबीसीचे सध्या आहेत असं आपण म्हणू शकतो. हे सध्या याचं कारण असं आहे की ओबीसी हा जो समाज आहे वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेला आहे. यामध्ये असंख्य जाती आहेत आणि त्या छोट्या छोट्या जाती आहेत, त्यामुळे त्यांचा इम्पॅक्ट हा राजकारणावर पडत नाहीये असं आपण म्हणू शकतो. सध्या मराठा समाज हा डॉमिनेट आहे. मराठा समाजाचे एवढे जवळपास 29 खासदार निवडून आलेत असं आपण सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणू शकतो. मित्रांनो, 29च्या आसपास मराठा समाजाचे खासदार, 10 एससी एसटीचे आणि 6 ओबीसी समाजाचे खासदार निवडून आलेत आणि 3 जे आहेत ते ओपन कॅटेगरीचे. असे टोटल 48 जे खासदार होते ते लोकसभेला निवडून आलेत, महाराष्ट्रातून गेलेत आणि त्यांनी हे जे राजकारण आहे मराठा वर्सेस ओबीसी याचा हा परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, येणारी विधानसभेची निवडणूक देखील ह्याच मुद्द्यावर लढली जाणार आहे असं चित्र दिसतंय. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला आपली भूमिका जाहीर करणार आहेत. राजकारणात जायचंय की नाही जायचंय, राजकारणात जर जायचंय तर स्वतःचा पक्ष स्थापन करायचा आहे की अपक्ष निवडणुका लढवायच्या आहेत, आणि अपक्ष जर निवडणुका लढवायच्या तर नंतर याचा आपल्या ज्या अपक्ष निवडणूक लढण्यामुळे आपला याच्यात काय फायदा आहे व ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटील येणार 29 तारखेला डिक्लेअर करणार आहेत. परंतु मराठा समाजाने मराठा वर्सेस ओबीसी या वादाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलंय असं आपण म्हणू शकतो. मित्रांनो, याचा फायदा कोणाला होणार आहे आणि याचा तोटा कोणाला होणार आहे हे येणारा काळच सांगेल. परंतु यामुळे जाती जाती तेढ निर्माण झाली हे देखील आपण म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो की येणारा काळ हा कसा असणार आहे याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि हे राजकारण कुठं महाराष्ट्राला घेऊन जाते याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते देखील कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.